लग्न न होणे, आलेलं स्थळ परत जाणे, घरामध्ये सतत आर्थिक अडचणी निर्माण होत राहणे, अशा समस्या जर आपल्या आयुष्यामध्ये येत असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. तर आता सर्वात प्रथम आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे. देवासमोर आपल्याला बसायचं आहे आणि हे जे श्रीफळ आहे हे आपल्याला 3 वेळेला देवाला ओवाळायचं आहे. 3 वेळेला ओवाळून झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला चेक करायची, ते म्हणजे आपला कुठला श्वास चालू आहे आणि जो श्वास चालू आहे त्याच हाताने आता एक भीमसेनी कापराची वडी आपल्याला घ्यायची आहे. ही भीमसेनी कापराची वडी आहे आणि ही वडी आपल्या नारळावर ठेवायची आहे. त्यानंतर गणपतीला आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. हात जोडायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ही प्रार्थना करायची आहे. आणि ज्या नाकपुडीचा श्वास चालू आहे त्याच हाताने आपल्याला काळीपिठी घ्यायची आहे आणि ह्याच हाताने आपण कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटवल्यानंतर आपल्या कुलदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आजपासून माझ्या विवाहासाठी जे जे काही चांगलं आहे ती प्रत्येक गोष्ट आजपासून घडणार आहे. माझ्या विवाहाबाबतीमध्ये बोलणी चालू झालेले आहेत. चांगल्या मुली किंवा चांगली मुलं माझ्याकडे आता आकर्षित होत चाललेली आहेत आणि माझ्या सगळ्या मनातील इच्छा आजपासून परिपूर्ण होत चाललेल्या आहेत. माझ्या घरात अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही आता आनंदी बनलेली आहे, उत्साही बनलेली आहे, अशी प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवतेला. आणि परत हा नारळ 3 वेळा देवावरनं ओवाळायचा आहे. आणि हा ओवाळून झाल्यानंतर हा नारळ काही वेळाकरता असाच पेटलेला राहील. आपोआप तो विझल्यानंतर तो नारळ आपलं काम होईपर्यंत असाच ठेवायचा आहे. 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर जे काही लागेल त्याकरता हाच नारळ परत परत वापरायचा आहे. आणि एकदा आपलं काम झालं की हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि नंतर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. हा विधी आठवड्यातून 2 वेळा आपल्याला करायचा आहे. एक तर शुक्रवारी आणि दुसरा मंगळवारी. ह्या विधी केल्यानंतर तुम्हाला पहिल्या 8-15 दिवसामध्येच चांगला अनुभव यायला लागेल. नमस्कार.